नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. लग्नाविषयी प्रश्न आणि कुंडली आणि वास्तुशास्त्र हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि लग्नाविषयी जर तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील, वास्तुशास्त्राविषयी प्रश्न असतील, कुंडलीविषयी प्रश्न असतील, तर ते तुम्ही जो खाली डिस्प्लेवर नंबर शो होईल त्यावर तुम्ही फोन करून आमच्याशी बोलू शकता. आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पंडित शिवकुमार श्री आहेत. सर नमस्कार. नमस्कार. पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्वेद आणि वास्तुशास्त्र आहेत आणि आपण त्यांचा थोडक्यात परिचय पाहूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. आणि सरांचा बराच दांडगा अनुभव आहे. अनेक लोकांचे प्रश्न सरांनी आणि त्यांच्या समस्या सुद्धा आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या सोडवलेल्या आहेत. सर, आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. त्या अगोदर मी सांगेन की तुम्हाला लग्नाविषयी किंवा वास्तूविषयी, कुंडलीविषयी काहीही विचारायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय, डिस्प्ले होतोय, त्यावर तुम्ही फोन करू शकता, संपर्क करू शकता आणि सर तुमच्या समस्या सोडवतील. सर, प्रश्नांना सुरुवात करूया आपण. आपण म्हणतो की लग्न कधी होईल, लग्नाचा योग कधी येईल, तर त्यावर आपलं काय उत्तर आहे? हा नॉर्मली क्वेश्चन असा मला जेव्हा क्लायंट येतात किंवा विचारतात, म्हणजे लग्नाचा योग कधी आहे, लग्न कधी होईल, कुठल्या महिन्यामध्ये होईल, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा पाठ हा असा होतो की 6वा गुरु, 8वा गुरु, 12वा गुरु या 3 गोष्टी बघितल्या जातात आणि ते 1 वर्ष टाळलं जातं आणि पुढचं वर्ष घेतलं जातं. त्यामुळे 6वा, 8वा, 12वा गुरु हा खूप मोठा आत्ता प्रॉब्लेमॅटिक पार्ट झालेला आहे लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यामुळे वयाच्या 29व्या, 30व्या, 32व्या वर्षी मी बघता तेव्हा ते पार्ट न बघता डायरेक्ट लग्नाचा विचार करू शकतो आणि बृहस्पती शांती करून ते करू शकतो. फर्स्ट मुद्दा. आता लग्न कधी होईल याचा पार्ट साधं सिम्पल टेक्निकल ॲन्सर मी देतो. ॲज एक मी इंजिनियर आहे, 30 वर्षापासून या फील्डमध्ये आहे. समजा तुमच्या मुलाला 10वीला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल का असं तुम्हाला विचारलं, तुम्ही काय म्हणणार? पर्सेंटेज किती आहे? 85. ओके, इंजिनिअरिंग ॲडमिशन मिळेल. 95 गव्हर्नमेंटला मिळेल. 52, 55 प्रायव्हेटला मिळेल. 46, 47 इंजिनिअरिंगला ॲडमिशनच मिळत नाही. हे कसं पर्सेंटेज ठरलेलं आहे की कुठल्या पर्सेंटला कशा पद्धतीनं जीवनामध्ये आपल्याला इंजिनिअरिंगला, डॉक्टर गेलं, कुठल्या याला यश मिळतं. तसंच लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता तेव्हा ते पहिल्यांदा बघतो की या मुलाचं किंवा या मुलीचं, या वधू किंवा वराचं जे काय पत्रिका पाहतोय त्याचं लग्नाचा पर्सेंटेज किती आहे. भले तो MA झालेला असेल, MBA झालेला असेल, महिन्याला 10 लाख रुपये त्याला पगार असेल, या गोष्टीचे लग्नाशी काही संबंध नाही आहे. तर लग्नाचं बळ किती परफेक्ट आहे, चांगलं आहे, लग्नाचं पर्सेंटेज हे तुम्ही तुमच्या अनुभवाने काढू शकता. कुठला असा क्रायटेरिया नाही एवढे गुण जुळले म्हणजे लग्न सक्सेस होईल, पर्सेंटेज सगळं थोतांडा येते. अनेक वेळा टी व्हीवर बोललेलो आहे, गुणाचा लग्नाशी काही संबंध नाही. 36 गुण जुळूनसुद्धा डायव्होर्स झालेले पुष्कळ पत्रिका माझ्या ऑफिसमध्ये आहेत, शेकडोने आहेत. म्हणजे काय, लग्न कधी होईल तर तुमच्या मुलामुलींच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनात सक्सेस किती आहे ते पाहणं गरजेचं आहे. आणि जर ते कमी असेल तर ते वाढवण्यासाठी पत्रिकेत काय उपाय करायला पाहिजेत की ज्यामुळे 60, 70, 80% पर्यंत लग्नाचा पाठ तुमचा मजबूत होईल आणि अल्टिमेटली तुमचा वैवाहिक जीवनाचा पाठ जो लवकरात लवकर सुरू होऊ शकतो. अशा पद्धतीनं
लग्नाचा योग हा डिसाईड करून त्याला पर्सेंटेज वाढवून आपण लवकर लग्न असं करू शकतो. आणि हे माझं जनरल प्रॅक्टिस 30 वर्षापासून आहे. निश्चित. तुम्हाला कोणतेही जर शंका असतील किंवा काहीही विचारायचं असेल, आपल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही सरांना फोन करू शकता आणि तुमच्या समस्या सर सोडवतील. सर, पण आपले आई वडील बरेच काळजी करतात जेव्हा मुलं वयामध्ये येतात की मुलगी कशी मिळेल, मुलगा कसा मिळेल, तर त्यावर आई वडिलांना आपण काय सांगूया? येस, जेव्हा तुम्ही माझ्याकडे अपॉइंटमेंट घेऊन येता तेव्हा तर मी सोबत तुमच्यासमोर असतो. म्हणजे काय वेगळं कोणतं पत्रिका बघतो असं नाही. इवन मॅच मेकिंग जे तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये पाठवाल, मॅच मेकिंग करताना मी पूर्वीच बोललो की गुण मेलन एवढे गुण जुळलेले आहेत म्हणून लग्न काय करायचं नाही आहे आपल्याला. एक्सपर्ट ओपिनियन पाहिजे. मी असेल कोणी असेल, एक्सपर्ट ओपिनियन घ्या की त्याचं वैवाहिक जीवन कसं आहे किंवा दोघांचं कसं चाललेलं आहे. तर मुलगा किंवा मुलगी बघताना आता हे मुलीची पत्रिका आहे, मुलगा कसा मिळेल, हा आउट ऑफ इंडियाचं मिळेल का, ही मुलगी आउट ऑफ इंडिया, आता तुमच्या मुलीच्या पत्रिकेला बघितलं की लगेच कळेल की आउट ऑफ इंडिया जायचीच पत्रिका आहे, ही अब्रॉडला सेटल होणारी पत्रिका आहे, किंवा ह्याचं फील्ड आणि ह्याचं पुढचं करिअर आणि क्वालिफिकेशन आणि करिअर दोन्ही वेगळं होणार आहे. ही मास्टर्स करू शकते, नाही करू शकत. या मुलीच्या पत्रिका घटस्फोटच आहे, या मुलाच्या पत्रिका घटस्फोटच आहे. मुलगा मुलगी कसा मिळेल ह्यापेक्षा तुमची पत्रिका कशी आहे आणि सप्तम स्थान जे आहे आणि चतुर्थ स्थान आहे त्या मुलाचं मुलीचं डिटेलायशन देतं. आता काही लोक उजवा भांग होईल आणि हे असं काळा, अशा बऱ्याच गोष्टी थापा मारत असतात. हे असं कधी कुणी सांगू शकत नाही. जे टेक्निकली परफेक्शनला तो व्यक्ती कुठल्या फील्डमधला असेल किंवा त्याचा ओव्हरऑल त्याचा स्वभाव कसा असेल, तो पत्नीशी किंवा पत्नीशी जुळून घेईल की नाही जुळून घेईल, या दृष्टिकोनानं आपण ते बघून दोघांचं सांगू शकतो. डिटेलायशन कोणी सांगू शकत नाही. आपल्याला म्हणून काय असं कॅमेरा दिसत नाही की नवरा कसा असेल, उजवा भांग असेल, एवढीच हाईट असेल, PKTS या नावावर काय तर नाव, हे असं सगळं थोतांड आहे, असं कोणी सांगू शकत नाही. काही लोक प्रेक्षकांनी स्वतःचा, मी एक इंजिनियर टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतो, त्यामुळं जे क्लेरिफाईड सरळ जे दिसतं ते यामध्ये ऑटोमॅटिकली अनुभवानुसार कळतं. 30 वर्ष अनुभव आहे म्हणून मी सांगू शकतो. पण अनुभवाशिवाय तुम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये मिनिमम 20 वर्ष एक्सपिरियन्स झाल्याशिवाय एक्सपर्टायझेशन तुमच्या जीवनामध्ये येत नाही. निश्चित. सर, आपण प्रेक्षकांना हे सुद्धा दाखवूया की तुम्ही बऱ्याच जणांना समस्यांचं निराकरण केलेलं आहे आणि त्यांच्या चिंता सोडवलेल्या आहेत, समस्या सोडवलेल्या आहेत. ते आपण पाहूया. मात्र त्यापूर्वी आपल्याला बरेच फोन येत आहेत. रमेश यांचा फोन आहे आपल्याला पुण्यावरून. रमेशजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय मॅडम. बोला. बोला सर. हॅलो. हा, बोला. सर, रमेश पाटील बोलतोय मी. बोला. माझी जन्मतारीख आहे 24/12/73. जन्मवेळ आहे सकाळी 5:40, जन्म ठिकाण पुणे. तर माझं मेकॅनिकल इंजिनियर आहे. इंजिनिअरिंगचा व्यवसाय CNC VMC व्यवसाय. काय थोडंसं कोविड पासून फार यश नाही. टाइम किती तुमचा? 9:40. टाइम किती? सकाळी 5:40. 5:40. ओके. तुम्ही जॉब बिझनेस करताय म्हणजे? हो. ओके. आणि बिझनेसमध्ये जरा सक्सेस कमी आहे आता आणि थोडं आमचं प्रॉपर्टीज पण वाद चालू आहे. तर ते कधी होईल VMC आणि- मशीन. ओके. हा. ओके. ऑटोमॅटिक मशीनिंग. बरं, ठीक आहे. हां, बोला. ते प्रॉपर्टीचं पण चालू आहे, ते कधी होईल आणि थोडंसं अडचणी आहेत सगळ्या बाजूने. कधी सक्सेस मिळेल काय मिळेल जरा सांगायला. ओके. नंबर 1 हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तुमच्या पत्रिकेत व्यवसायात यश नाही. यू कांट डू बिझनेस. ओके. म्हणजे तुम्ही तुमच्या नावावर व्यवसाय करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही कितीही बिझनेस करा, बॉटम लाईन शेवटी तुमचं सक्सेस जास्त असणार नाही. याच्यावर तुम्ही बिझनेस करू नका असं म्हणत नाही. तुमच्या घरामध्ये तुमची मिसेस आहे, तुमची मुलं आहे, किंवा तुमचं जे काय आई वडील भाऊ बहीण, कोणाच्या पत्रिकेत व्यवसायात यश आहे, दॅट वी हॅव टू फाइंड आउट. तो एकदा आपला व्यक्ती कळाला की येस, हा व्यक्तीला व्यवसायात यश आहे, सो दॅट पर्सन विल बी प्रोप्रायटर ऑफ दॅट कंपनी. म्हणजे तो जो बिझनेस करताय एक ॲफिडेविट करू शकता आणि प्रोप्रायटरशी बदलू शकता. अल्टिमेटली त्या माणसाच्या पत्रिकेमुळे यू विल गेट सक्सेस. तुम्हाला यश मिळायला गॅरंटीली हरकत नाही. तुम्ही प्रयत्न करताय, कष्ट चांगले करताय, झगडाची ताकद तुमच्याकडे आहे, पण हा प्रॉब्लेम आहे. ओके. पार्टनरशिपमध्ये जाऊ नका. पार्टनरशिपमध्ये यश मिळणार नाही. डायमंड वापरायचं आहे, माणिक वापरायचं आहे, राहू केतू शांती करून घ्यायची आहे. आणि याबरोबर बऱ्याच गोष्टी असतात. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, बिझनेस जो आहे तुमचं वास्तवणं परफेक्ट असणं गरजेचं आहे. तुमचं घर जे आहे ते वास्तवणं परफेक्ट असणं गरजेचं. तुमचं घर, तुमचा बिझनेस सेटअप आणि पत्रिका, ह्या 3 पॉईंट बघितले, स्काय इज लिमिट. तुम्हाला कसं यश मिळत नाही तेच बघू. सगळ्यांना मला आव्हान आहे, लक्षात ठेवा. पत्रिका नाही, बिझनेसचं पॉईंट ऑफ तो बघायला पाहिजे, पत्रिका बघायला पाहिजे, आणि जे घर आहे ते घर पण वास्तवणं असायला पाहिजे. ह्या गोष्टी 3 झाल्या, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कमतरता पडत नाही.
म्हणजे मी इथंच नाही आहे, 2003ला पहिल्यांदा दुबईला मी ऑफिस घेतलं, दुबईला गेलो. मला असं वाटतं की वाळवंटामध्ये वास्तुशास्त्र चालते की नाही चालते अशी अवस्था होती. मग तेव्हा तिथं सक्सेस झाला. मग US झालं किंवा हाँगकाँग झालं किंवा कॅनडा झालं, सगळीकडे जाऊन आलं. सगळे वास्तुशास्त्राचे सगळे रूल्स सगळे 100% तेच लागू पडतात. ते पूर्ण ह्याच्यावर मी फिरलेलो आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र ज्या ज्या ठिकाणी परफेक्ट आहे, ज्योतिषशास्त्र परफेक्ट आहे, त्या ठिकाणी ते वापरलं तुम्हाला यश मिळतं. फक्त बेस्ट ओपिनियन आणि इमिडिएट उपाय करणं गरजेचं आहे, श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. निश्चित. रमेशजी, धन्यवाद, तुम्ही जोडला गेलात त्यासाठी आणि तुमच्या समस्या नक्की सोडवल्या जातील. तुम्हाला आणखी कोणती शंका असेल तर तुम्ही जो ॲड्रेस दिलेला आहे, नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही सरांना फोन करू शकता, अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता. सर, आपल्याला बरेच फोन येतात, मात्र त्या अगोदर मी जसं मगाशी म्हटलं, सरांचा बराच दांडगा अनुभव आहे आणि जे सरांना जाऊन भेटले आणि त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे, त्यांना खूप चांगला रिझल्ट आला आहे. त्यांनी सुद्धा स्वतःहून प्रतिक्रिया दिली आहे. आपण एकदा पाहूया. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत रामपूरकर. 2015 रोजी माझा विवाह झाला होता, पण काही अनपेक्षित घटनांमुळे तो तुटला, तो टिकू शकला नाही. मग आम्ही सगळे डिप्रेशनमध्ये होतो. तर आपण सरांचं मार्गदर्शन घेऊन येऊया. तर आम्ही सरांच्या ऑफिसमध्ये आलो आणि सरांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि सरांनी मला एवढंच त्यावेळी सल्ला दिला की मला पत्रिका दाखवल्याशिवाय तुम्ही लग्नच करायचं नाही. तर मी वेळोवेळी सरांकडे येत गेलो. सरांनी माझ्या बऱ्याच मुलींच्या पत्रिका रिजेक्ट केल्या. My name is Anisha Chandrakant Rampurkar. I have come to meet sir regarding baby planning. So we have conceived first, but after that we had problems and we have to abort that baby. Then again we have come to him. Then he told us many mantra to do and everything we did it. Then finally we got a healthy baby. Now she is also fine. Even we are happy. Thank you. नमस्कार, मी शीतल गोपाळे. मी अहमदनगरवरून बोलते. मी माझं शिक्षण BE कम्प्युटर झालेलं आहे आणि मी आता सध्या IT काम करते पुण्यात. माझा इश्यू ॲक्च्युली मॅरेज रिलेटेड इश्यू होता आणि माझ्या रिलेटिव्हनेच मला इथल्या सरांचा रेफरन्स दिला. तर त्यांच्या रेफरन्सप्रमाणे मग मी सरांना भेट दिली आणि माझे मॅरेजचा इश्यू त्यांच्यासमोर मांडला. तर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं. त्यांनी बऱ्याच गोष्टी सजेस्ट केल्या, लाईक रेमेडीज पण दिल्या आणि स्टोन पण सजेस्ट केले, पुष्कराज मोती आणि आणखी घरातल्या वस्तू मी घेतलेल्या, इच्छापूर्ती, गणपतीचं यंत्र जे आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, सगळ्या रेमेडीज पण वापरल्या किंवा केल्या. तर मला त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला माझ्या लाईफमध्ये. आता सध्या म्हणजे 3 वर्ष झाले त्या गोष्टीला, पण आता माझं मॅरेज लाईफ खूप चांगल्या प्रकारे चालू आहे, हॅपी लाईफ चालू आहे आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जसा मला सरांच्या गायडन्सचा फायदा झाला तसा तुम्हालाही नक्कीच होईल. तुमच्या लाईफमध्ये काही इश्यूज असतील, फायनान्शियल रिलेटेड, हेल्थ रिलेटेड किंवा मॅरेज रिलेटेड, कुठलाही तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सरांना अवश्य येऊन भेटा. ते तुम्हाला गायडन्स करतील आणि जसा मला फायदा झाला तसं तुम्हालाही नक्कीच होईल. या फक्त 2च प्रतिक्रिया आपण पाहिल्या, मात्र अशा असंख्य प्रतिक्रिया लोकांनी दिलेल्या आहेत, ज्यांना सरांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना खूप चांगला रिझल्ट आहे. ज्या दाम्पत्याला सर मार्गदर्शन करतात, सुखी जीवन ते जगतायत. सर, बरेच फोन येतात आपल्याला. पुण्यावरून सायलीजींचा आपल्याला फोन येतोय. सायली, तुम्हाला आवाज येतोय माझा? हॅलो. हा, येतोय आवाज, बोला. मला माझ्या मुलीविषयी विचारायचंय. तिचं आता नामकरण करायचंय. तिची जन्मतारीख आहे 24/7/2024, टाइम 5:25, ठिकाण सोलापूर. मला तिच्या भविष्याबद्दल 24/7/2024, टाइम किती? 5:25. सकाळी का रात्री, संध्याकाळी? सकाळी 5:25. 5:25, ओके. जन्मठिकाण? हा, मला तिच्या आरोग्याविषयी विचारायचंय. जन्मठिकाण? जन्मठिकाण सोलापूर. हॅलो. येस, क्वेश्चन विचारा आता. मला तिचं नामकरण करायचं आहे. तिचं नाव कोणत्या अक्षरावरून ठेवावं आणि तिची पत्रिका विचारायची होती. नक्षत्र अक्षर ग आणि श येतं. ओके, तर तुम्ही नक्षत्र श येतं. सा येतं. सा असतो ना, सा हे नक्षत्र असते, त्यात तुम्ही ठेवू शकता. नंबर 1. पुढचं फ्युचर. नवरस नावावरून ठेवलं तर चालतंय का? नवरस नावावरनं सा येतं, ते ठेवा. ओके. शुक्र या ठिकाणी उत्तम आहे, शनी चांगला आहे. ओके, ठीक आहे. फर्स्ट म्हणजे हे शिक्षणादृष्टीने पत्रिका अतिशय उत्तम आहे. कलाकार, क्रिएटिव्ह ही व्यक्ती आहे. बिझनेसमध्ये यश नाही आहे. आउट ऑफ इंडिया सेटल होणार आहे
आई वडिलापासून लांब राहणार आहे. बिझनेसमध्ये यश नाही, जॉबमध्ये सक्सेस मिळणार आहे. कुंभ रास आहे, मिथुन लग्न आहे, बोलायला हुशार बुद्धिमान असणार आहे. मंगळाची पत्रिका आहे, त्यामुळे थोडं रागीट असेल. फिजिकल फिटनेस चांगला असेल, पण ENT कान नाक घसरवल्याचा त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवन उत्तम आहे, पण मंगळ असल्यामुळे थोडा ते कुंभयोग नावाचा विधी करायला लागेल. ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंटचं स्किल चांगलं आहे. व्यवसायामध्ये नाही, पण जॉबमध्ये टॉप पोझिशनला जाणार असल्यामुळे आणि व्यवसायात यश नाही आहे, याचा अर्थ काय करायचा होतो की हिला तुम्हाला फॅशन डिझायनिंग आहे, आर्किटेक्चरल आहे किंवा मास मीडिया वगैरे यामध्ये चांगलं शिक्षण देऊन ही मे बी मास्टर्सला जाईल, नंतर बाहेरच्या देशामध्ये राहण्याची शक्यता आहे. इंजिनियर डॉक्टरची ही पत्रिका नाही आहे. ओके, तर ओव्हरऑल तुम्हाला सांगितलं अशा बऱ्याच गोष्टी. मी हे पत्रिकेवर कमीत कमी 1 तासभर बोलू शकतो. तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकतो. बघा, आता आपण पत्रिका बघितल्यामुळं काय झालं की पुढच्या जीवनात हिने काय करायला पाहिजे, काय नाही, काय कॅपॅसिटी, सगळ्या आपल्या गोष्टी कळाल्या. पण लहान वयाचं एकदा बघून घेतलं ना की काय होणार आहे, काय नाही, बिझनेस करणार, जॉब करणार आहे, काय, म्हणजे आपण त्या मुलाला किंवा मुलीला योग्य एक डायरेक्शनला नेऊ शकतो. आता हिला खेळामध्ये आवड असणार आहे, पण खेळामध्ये पुढे जाणार नाही, ही स्टेट लेवलपर्यंत चॅम्पियनशिपपर्यंत जाऊ शकते. पण राग जास्त असल्यामुळं, तो खेळामधून व्यक्त झाल्यामुळं ती चिडचिड घरामध्ये कमी होईल. म्हणजे खेळ हा अतिशय गरजेचा आहे, म्हणजे फोकस अभ्यासामध्ये. ह्या बऱ्याच गोष्टी असतात सायकोलॉजिकली, ते मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर तुम्हाला सांगेन. येस, निश्चित. सायलीजी धन्यवाद. सर, अनेक फोन येतात, मात्र एक प्रश्न विचारावा असं वाटतो महत्त्वाचा. मृत्यू षडाष्टक असतं तर पालक घाबरतात, पॅरेंट्स बरेचसे. मला काल परवा अगदी एक 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक मुलगा मुलगी होते. मुलगी पण MBA झाली, मुलगा इंजिनियर होता. ह्या दोघांचं लग्न 5 वर्षापासून लव्ह अफेअर होतं आणि त्यांना लग्नात कन्वर्ट करायचं होतं. दोन्ही आई वडिलांना दोघांना पण त्यांनी सांगितलं की दोन्ही बाजू तयार पण झाल्या की लग्न करायचं आहे म्हणून. आणि त्या व्यक्तीने मला स्पेशली TVला सांगायला सांगितलं, हे मी बोलल्यानंतर, की मृत्यू षडाष्टक आहे आणि 3 महिन्यात दोघांमध्ये एक मरणारच, 10 लाखाची फैद होतं असं कोणतं ज्योतिषी त्याला म्हणालं. म्हटलं ते माझ्याकडे आले, दाखवलं मृत्यू षडाष्टक. म्हणजे काही नाही, मुलीचं पत्रिका बघितलं, कळलं की मुलीचं वय 85 वर्ष जर असेल आणि मुलाचं वय तर कमी ते 80 वर्ष, तर गुरु प्रथम स्थानात, त्यामुळे मरायचा संबंध काय, त्या पत्रिकेतलं ग्रह काय ते कळत नाही. आणि असे जे थोतांड लोक करतात, मृत्यू षडाष्टक आहे, 3 महिन्यात मरणारच आहे असं म्हणणं, म्हणजे स्वतःचं बुद्धिमत्ता, स्वतःचं त्यात विद्वत्ता किती आहे ते दाखवणं. तर अशा प्रकारे स्टेटमेंट करणाऱ्या कुठल्या ज्योतिषावर, कुठल्या ब्राह्मणाला, अशा पद्धत स्टेटमेंट करणाऱ्या माणसावर तर पहिल्यांदा तुम्ही बाजूला करा आणि ह्या बिझनेसमधून परावृत्त करा. अशी लोक बरीच बघितलेत. नाही, तुमचं वय 49 वर्षी जीव जाणार आहे, मरणार आहे, 42 सांगून टाकलं. 7 वर्षाच्या लोकांना टेन्शन तर काय झालंच नाही, त्यांनीच मला सांगितलं असंच होणार आहे म्हणून. तर असे निगेटिव्ह अप्रोच असलेले, निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांना या बिझनेसमध्ये असायलाच नाही पाहिजे. ज्योतिषशास्त्र आहे कशासाठी आहे, तुमचं जीवनामध्ये फरक चांगला व्हायला पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे, जीवनामध्ये सक्सेस मिळायला पाहिजे. ऑलरेडी लोकांना किती प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेम अजून काय प्रॉब्लेम करते, सॉल्व्ह करायला तुमच्याकडे आलेत, त्यासाठी काय सोल्युशन द्या ना. त्यामुळं त्यांना मी सांगितलं, ते खुश झाले. नवरा बायको जे लग्न होणारे मुलगा मुलगी आणि त्यांचे आईवडील पण माझ्याकडे आले, त्यांना पण समजून सांगितलं असं होऊ शकत नाही, तर बिनधास्त लग्न करा, कोणीही मरणार नाही. मृत्यू षडाष्टक आजपर्यंत 30 वर्षात मला असा अनुभव आहे की कोणी मेलेलं नाही आहे. त्यामुळे अशा काहीतरी अंधश्रद्धायुक्त बोलणाऱ्या लोकांपासून तुम्ही अलिप्त राहा. आणि हे मृत्यू षडाष्टक, एक नाडी दोष ज्यांना मुलं होत नाही, या गोष्टी सगळ्या थोतांड असल्यामुळे अशा गोष्टी विश्वास ठेवू नका. मी असं बोलतोय अथॉरिटीनी, म्हणजे माझ्याकडं सगळे पुरावे आहेत म्हणून बोलतोय. त्यामुळं ह्याच्यामुळे काय होतं, चांगलं ठरलेलं लग्न तुटतं. आता गुण कमी, 0 गुण असलेल्या लोकांचं पण लग्न लावलंय, व्यवस्थित चुकी आहे. ठीक आहे, तर पत्रिका आता काय झालं, मग शास्त्र चुकीचं आहे का, ज्योतिष चुकीचं आहे का? अरे पण ते चुकीचं नाही आहे. तुम्ही पत्रिकेचा अप्रोच घ्या ना. फक्त गुण मिळण्यावर काय करताय, म्हणजे तुमचा अभ्यास त्या अभ्यासावर जा. उगाच आपलं पंचांग बसलं, एवढे गुण जुळे, अशा माणसाला व्हॅल्यू देऊ नका की जो फक्त गुण मिळण्यावर लग्न करतो, तुमचा आयुष्याचा प्रॉब्लेम होऊन बसेल. निश्चित. धन्यवाद. सर, आपण प्रश्नांकडे वळूयाच, मात्र एक फोन येतोय आपल्याला पुण्यावरून, संगीता नावाच्या. हॅलो मॅडम. बोला. हां, संगीता बोलते, सांगते सर. बोला. मला माझ्या मुलाविषयी विचारायचे सर. बोला. हां, तर त्याची जन्मवेळ, त्याची तारीख 10/2/91 आणि जन्म ठिकाण भोर आणि जन्मवेळ पहाटे 5:45 हां, काय करतो तो? BA झालेला आहे सर, घरचा बिझनेस करतोय
त्याला कशात यश मिळेल आणि लग्न कधी जमेल? बिझनेस मध्ये यश आहे का? नोकरीत? शिक्षण काय झालंय? घरचाच व्यवसाय करतो सर. शिक्षण काय झालंय? BCom BA. BA झालंय. फर्स्ट पॉईंट म्हणजे याला व्यवसायात यश ॲब्सोल्युटली नाही आहे. ओके, विवाहाच्या दृष्टीकोन बघितलं डायव्होर्सची पत्रिका येते. ओके, हिटचा पण त्याला त्रास आहे. किती काम किती प्रयत्न करायला लागतो पण त्यात त्याला पुढे जोरदार यश मिळत नाही. म्हणून ह्याच्या नावावर व्यवसाय करू नका. ह्याला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करू देऊ नका. हा व्यवसाय करू शकतो पण ह्याच्या नावावर करू नका. ओके, आता लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा आता जे काही आई वडील भाऊ कोणाच्या पद्धती व्यवसायात यश येते मग चेक करूया. हाच त्याला व्यवसाय ट्रान्सफर करून त्याला यश कसं द्यायचं ते बघूया. नंबर 1. नंबर 2 म्हणजे जे काय बिझनेस ज्या ठिकाणी तो काय करतोय तो वास्तुशास्त्रानं प्रॉपर करूया. त्यावर तुमचं घर आहे ते वास्तुशास्त्रानं करूया म्हणजे सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालतील. ह्याच्या नावावर बिझनेस करत बसला तर झिरो. आयुष्यात नुसतं कर्ज बाजार येऊन घरी बसायला लागेल, काहीही मिळणार नाही. हे मला या ठिकाणी क्लिअर आणि स्पष्ट दिसतंय. त्यामुळे ते अप्रोच करा. आणि वास्तूच्या दृष्टिकोनातून तुम्हाला वास्तू व्हिजिट पाहिजे असेल तर इंडस्ट्रियल लेवलला मी व्हिजिट करतो. ऑल ओव्हर वर्ल्ड मी जातो. माझा मुलगा पियुष शिवकुमार से तो सिव्हिल इंजिनियर आहे. तो रेसिडेन्शियल पार्टला ऑल ओव्हर महाराष्ट्र वास्तू व्हिजिट वगैरे देतो. बंगले फ्लॅट आणि जे येतो तो त्या ठिकाणी तुम्ही त्याला वास्तू व्हिजिटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे ते विचारून अपॉइंटमेंट घेऊन वास्तू व्हिजिट हे तुम्ही घेऊ शकता. येस, अजून निश्चित सर. तर आपण पाहिलं वास्तू व्हिजिट सुद्धा सर करतात. पुन्हा डेस्टिनेशन वेडिंगसाठी जर वास्तुशास्त्र काय. पाहायचं असेल तर ते त्यासाठी सुद्धा सरांना तुम्ही फोन डेस्टिनी करू कसं आहे आता हल्ली काय लग्न जे काय आपण करतो लग्न ज्या ठिकाणी लग्न ते वास्तुशास्त्राप्रमाणे जागा असेल किंवा एंट्रन्स चांगला असेल लेवल डिफरन्स वास्तून असतील नसतील सांगता येत नाही. अनेक वेळा लग्नामध्ये वादविवाद भांडण आणि एकमेकाचा मानअपमानाचा हा प्रॉब्लेम कशामुळे होतो? ज्या ठिकाणी लग्न करता हॉल वास्तूनं चांगला नसेल तर. म्हणून पुण्याजवळ पानशेतमध्ये 3 एकरमध्ये माझं व्यंकटेशपुरम म्हणून एक रेसॉर्ट आहे की ज्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तरेला पूर्ण नदी आणि हॉल वगैरे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. 1000-5000 लोकांचं लग्न होईल किंवा लग्नाचे हॉल बँक्वेट हॉल वगैरे त्या वास्तुशास्त्राप्रमाणे लोकांचं लग्न चांगल्या पद्धतीने ठरावं आणि पुढे टिकावं यासाठी ते मी चालू केलेलं. त्याचा पण तुम्ही उपभोग घेऊ शकता. आणि त्याबरोबर प्रॉपर्टीच्या पॉईंट ऑफ मगाशी मी बोललो ज्या लोकांना प्रॉपर्टी घ्यायची आहे त्यांना वास्तुशास्त्राप्रमाणे प्रॉपर्टी मिळण्यासाठी अमेरिकेमध्ये ऑफिस काढलेले, लंडनमध्ये मी ऑफिस काढले आणि त्याबरोबर पुण्यामध्ये मेन ऑफिस आहे आणि वाशीला पण माझं ऑफिस आहे. ज्यांना वास्तुशास्त्रानं फ्लॅट पाहिजे असेल त्यांनी त्या ठिकाणी एनरोल करून कॉल करून ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये वास्तुशास्त्रानं फ्लॅट देणे घेणे हा जो आहे हा पार्ट माझा मुलगा बघतोय आणि सपोर्टला मी असतो. ॲटलीस्ट तुम्हाला जे काय घर निवडताय ते घर चांगलं आहे की नाही चांगलं हे बेस्ट ओपिनियन आम्ही ऑनलाईन तुम्हाला देतो, फ्री देतो. आणि तुम्हाला घर निवडण्यासाठी मदत करतो. या संबंधी तुम्हाला काय विचारायचं असेल इथल्या लोकांना US मध्ये घर किंवा काही घ्यायचं आहे, US च्या लोकांना US मध्ये घ्यायचं आहे, कॅनडामध्ये घ्यायचं आहे, कुठेही असेल तर त्या ठिकाणी सगळं माझं नेटवर्क रेडी आहे. त्या दृष्टिकोनात तुम्ही प्रयत्न करू शकता. निश्चित. तर सरांचा दांडगा अनुभव पाहिला, त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. त्या व्यतिरिक्त तुम्हाला लग्नाविषयी किंवा वास्तुशास्त्राविषयी कुंडलीविषयी आणखी काही जर विचारायचं असेल तर जो नंबर दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर त्यावर तुम्ही फोन करू शकता. सरांचं ऑफिस वाशीला आणि पुण्याला दोन्हीकडे आहे. तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता, त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता. तर सर तुम्ही इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आणि पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.